मित्रांनो, पायथॉनमध्ये ज्या डेटा टाइप्स असतात त्यामध्ये आपण नंबर्स बघितले आणि आता आपण बघणार आहोत टेक्स्ट. टेक्स्ट हा प्रोग्रामिंगमध्ये स्ट्रिंग्ज असं म्हटलं जातं आणि म्हणून जेव्हा पण आपल्याला टेक्स्ट ऍड करायचं आहे, डिक्लेअर करायचं आहे, त्यावेळेला आपल्याला स्ट्रिंग्ज डिक्लेअर करायची आहे. आणि ती कशी करायची ते बघूया. मी एक इथे एक्झाम्पल घेतो. शर्ट आहे माझा, शर्ट निळ्या रंगाचा आहे, ब्ल्यू कलर आहे, ते मला डिक्लेअर करायचे. सो आपण इथे जाऊया आणि आपली पहिली ओळ लिहूया. से शर्ट इक्वल टू आणि इथे मी ब्ल्यू असं लिहिलं. ठीक आहे. त्यानंतर परत एकदा लिहितो, शर्ट इज इक्वल टू ब्ल्यू. ठीक आहे, असं मी लिहिलं. आणि त्यानंतर जर आपण नेहमीप्रमाणे प्रिंट करून बघितलं, याला प्रिंट शर्ट असं जर मी प्रिंट करून बघितलं तर रन करूया आणि बघूया. इथे आपल्याला एक एरर आलेला दिसतोय बघा. ओके, नेम एरर आलेला आहे कारण ब्ल्यू हे जे टेक्स्ट आहे ते टेक्स्ट आहे हे त्याला कळलेलं नाही आहे. आणि त्याच्यासाठी जेव्हा पण आपण स्ट्रिंग डिक्लेअर करतो तेव्हा आपल्याला त्याच्या बाजूला दोन हे अशा प्रकारे डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचे आहेत. आणि मग आपण रन करूया. आणि आता बघा, आता आपल्याला इथे आउटपुट बरोबर मिळालंय. तुम्ही डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी सिंगल इन्व्हर्टेड कॉमा पण देऊ शकता, ते पण चालेल. आणि तरी पण आपण रन केलं तर सेमच सोल्युशन मिळेल आपल्याला. सो तुम्ही सिंगल किंवा डबल दोन्ही वापरू शकता, पण एक सिंगल आणि एक डबल असं वापरता कामा नये, कारण मग त्यामुळे पुन्हा सिस्टम कन्फ्यूज होईल आणि पुन्हा एरर येईल. कारण इथे बघा, आता मी एक सिंगल आणि एक डबल वापरलेलं आहे, तर तसं वापरता कामा नये. दोन्ही सिंगल किंवा दोन्ही डबल वापरायचे आपल्याला. ठीक आहे, मी ॲज अ प्रॅक्टिस नेहमी डबलच वापरतो. सो नेहमी डबल इन्व्हर्टेड कॉमा आपण इथे वापरू शकतो. त्यानंतर मित्रांनो, आता आपण आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये बघूया. जेव्हा आपण प्रिंट केलं त्यावेळेला आपल्याला ते टेक्स्ट मिळालेलं आहे. आणि समजा त्या टेक्स्टमध्ये मला आणखीन एक इन्व्हर्टेड कॉमा असेल, उदाहरणार्थ सलील्स पिझ्झा शॉप. आता मी हे डिलीट करतो आणि एक समजा मी स्टोअर माझा आहे, स्टोअर डिक्लेअर करतो इक्वल टू सलील्स पिझ्झा शॉप. ठीक आहे. आता समजा इथे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये मी हे लिहिलं, तर इथे दोन इन्व्हर्टेड कॉमा सुरुवातीचा आणि शेवटचा तर आलेलाच आहे, त्या व्यतिरिक्त इथे एक आणखीन मध्ये आलेला आहे. आणि त्यामुळे सिस्टम आपली कदाचित कन्फ्यूज होईल. आपण हे प्रिंट करून बघूया. प्रिंट स्टोअर हे प्रिंट करून बघूया, सिस्टम आपल्याला उत्तर देते का बरोबर. आणि बघा, पुन्हा आपल्याला इथे एरर दिला, कारण आता त्याला तीन इथे इन्व्हर्टेड कॉमा मिळालेले आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला जर अशा प्रकारचं एरर सॉल्व्ह करायचा असेल तर एक तर इथे आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा करूया. दॅट इज द सिम्पलेस्ट. म्हणजे हा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होईल. ओके, आता बघा, इथे सलील्स पिझ्झा शॉप असं लिहून आलेलं आहे. पण बऱ्याच वेळेला असं होतं की डबल इन्व्हर्टेड कॉमा वापरून पण आणखीन आतमध्ये काहीतरी डबल इन्व्हर्टेड कॉमा त्या टेक्स्टमध्ये असू शकेल. त्याचं पण एक एक्झाम्पल मी इथे घेतलेलं आहे. आणि ते इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे बघा. इथे समजा मला असं लिहायचं आहे, सलील्स पिझ्झा शॉप द बेस्ट देअर इज. आणि द बेस्ट देअर इजच्या इथे आपण बॅक स्लॅश वापरलेला आहे. तर हे सोल्युशन आहे, पण मी मुळात तुम्हाला पहिल्यांदा प्रॉब्लेम दाखवतो काय आहे ते. आपण पुन्हा इथे जाऊया आणि सलील्स पिझ्झा शॉप लिहिलंय, त्याच्या पुढेच मी लिहितो द पुन्हा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये बेस्ट शॉप. ओके, आता बघा, इथे आपल्याला पुन्हा सेम कन्फ्युजन आलेलं आहे, कारण दोन वेळा आपल्याला इन्व्हर्टेड कॉमा आलेले आहेत, एकदा बेसच्या अराउंड आणि एकदा पूर्ण सेंटेन्सच्या अराउंड. पुन्हा याला रन करूया आणि पुन्हा आपल्याला इथे एरर आलेला दिसतोय बघा. तर ज्या वेळेला सिस्टम कन्फ्यूज होऊ नये म्हणून अशा प्रकारे तुम्ही डबल इन्व्हर्टेड कॉमा ऑलरेडी टेक्स्टमध्ये काही स्ट्रिंगमध्ये लिहिणार असाल तर तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन, दोन्ही इन्व्हर्टेड कॉमाच्या पुढे जाऊन बॅक स्लॅश हे वापरायचं आहे. ओके, आणि जेव्हा तुम्ही हे बॅक स्लॅश वापरता आणि रन करता तेव्हा त्याला कळतं की हे इन्व्हर्टेड कॉमा मला इग्नोर करायचे आहेत आणि पूर्ण स्ट्रिंग्स इथून पहिल्या इन्व्हर्टेड कॉमाच्या मध्ये आहे. उदाहरणार्थ सलील्स पिझ्झा शॉप द बेस्ट शॉप, हे पूर्ण वाक्य जे आहे ते स्ट्रिंग आहे हे त्याला कळलं, कारण मी
जो मध्ये हा बेस्ट आला होता त्याच्या बाजूला 2 इन्व्हर्टेड कॉमा होते, त्याच्यामध्ये हे बॅकस्लॅश ऍड केलेलं आहे. ओके. आता मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिस करा, वेगवेगळ्या प्रकारचं टेक्स्ट तुम्ही अपडेट करून बघा. हा व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः रिप्लेटमध्ये चेक करा की तुम्हाला असे वेगवेगळ्या टाईपचे टेक्स्ट स्ट्रिंग इनपुट देता येतात का आणि त्याचा आउटपुट बरोबर मिळतं का. एक एक्झाम्पल म्हणून तुम्ही हे चॅलेंज घेऊ शकता. एक मूवी नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर करा आणि त्यात तुमच्या आवडत्या मूवीज लिहा. ओके. आणि त्या दोन्ही डबल इन्व्हर्टेड कॉमा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा दोन्हीचा वापर करून ते करून बघा.